मंडळी, तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस आहे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या जन्माचा. आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर ज्यावर आजही चर्चा, वाद आणि कुतूहल कायम आहे. रामायण हिंदू धर्मातील एक महान महाकाव्य आहे. लहानपणापासूनच आपण मालिकांमधून, कथा कहाण्यांमधून आणि गाण्यांमधून प्रभू श्रीरामांच्या शौर्याबद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल ऐकत आलोय, बघत आलोय. त्यांच्या आदर्श आयुष्याची, त्यागाची आणि धर्मपालनाची शिकवण आपण घेत आलोय. पण दुसऱ्या बाजूला अजूनही काही लोक असा सवाल करतात, श्रीराम खरोखर होते का, की ही फक्त एक दंतकथा आहे? विशेष म्हणजे 2021 साली एका न्यूज चॅनलनं श्रीरामांचे वंशज असल्याचा दावा करणाऱ्या लोकांची मुलाखत घेतली होती आणि तेव्हापासूनच हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला होता. काहींनी याला समर्थन दिलं तर काहींनी सरळ नाकारलं. कारण हजारो वर्षानंतर कोणाचं वंशजत्व कसं सिद्ध होऊ शकतं? म्हणूनच आज आपण या सगळ्या प्रश्नांचा सखोल आढावा घेणार आहोत. खरंच श्रीरामांचे वंशज आहेत का? महाभारताच्या काळात त्यांचा उल्लेख सापडतो का? आणि जर असतील तर आज ते नेमके कुठे आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, मागच्या काही काळापूर्वी जेव्हा सुप्रीम कोर्टात राम जन्मभूमीचा वाद सुरू होता, तेव्हा सुनावणी दरम्यान तत्कालीन न्यायाधीशांनी सध्या अयोध्येत किंवा या दुनियेत कुठेही श्रीरामांचे वंशज अस्तित्वात आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर वकिलांनी आम्हाला त्याची माहिती नाही, पण आम्ही लवकरच त्याची माहिती घेऊ, असं सांगितलं होतं. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच जयपूर राजघराण्यातील राजकुमारी आणि भाजपच्या खासदार दिया कुमारी यांनी आम्ही प्रभू श्रीरामांचे वंशज असल्याचं मोठं विधान केलं होतं. पुढे त्या असंही म्हणाल्या होत्या की प्रभू श्रीरामांचे वंशज सध्या जगाच्या वेगवेगळ्या भागात पसरलेले आहेत. आम्ही त्यापैकी प्रभू श्रीरामांचे पुत्र कुश यांचे वंशज आहोत. त्यांच्या त्या दाव्यानंतर श्रीरामांना मानणाऱ्या आणि न मानणाऱ्या सगळ्या लोकांच्या भोवया उंचावल्या होत्या. त्यांचं बोलणं झाल्यावर त्यांनी पत्रकारांना काही जुने दस्तऐवज सादर केले होते. त्यात प्रभू श्रीरामांच्या वंशजांची एका पाठोपाठ एक अशी नावं लिहिली होती. त्या कागदपत्रांच्या 289व्या वर्षांच्या यादीत सवाई जयसिंग आणि 307व्या पिढीत महाराजा भवानी सिंग यांच्याही नावाचा समावेश होता. ते सगळं दस्तऐवज जयपूरमधील सिटी पॅलेसच्या पोथीखान्यात नोंद करून ठेवलेले आहेत. दिया कुमारी यांच्या सांगण्यानुसार ज्या सवाई जयसिंग महाराजांनी जयपूर शहर वसवलं ते प्रभू श्रीरामांचे वंशज होते आणि ती गोष्ट जयपूरच्या इतिहासात देखील नोंद केलेली आहे. पण हा प्रश्न आहे की अयोध्या सोडून श्रीरामांचे वंशज जयपूरमध्ये नेमके कसे आले? याच प्रश्नाचं उत्तर देताना इतिहासकार सांगतात की दशरथ राजांना श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी 4 मुलं होती आणि श्रीराम या 4ही भावंडांमध्ये सर्वात मोठे असल्यामुळं वंश परंपरा घेत त्यांना राजा बनवण्यात आलं होतं. श्रीराम हे रघुकुल वंशातले 63वे राजा होते असं सांगितलं जातं. पण त्याबद्दलही अजून वाद आहेत. प्रभू श्रीरामांना 2 पुत्र, लव आणि कुश, तसंच प्रभू श्रीरामांच्या 3 भावांनाही त्यांच्याप्रमाणेच प्रत्येकी 2-2 पुत्र होते. त्यापैकी लक्ष्मण यांना चित्रांगद आणि चंद्रकेतू, भरत यांना तक्ष आणि पुष्कर, तर शत्रुघ्न यांना सुबाहू आणि शत्रुघटी अशी मुलं होती. जेव्हा प्रभू श्रीरामांनी त्यांचा राज्यकारभार सुरळीत केला तेव्हा त्यांच्या राजघराण्यातील सर्व मुलांना वेगवेगळ्या ठिकाणचे राज्य देऊन राज्यकारभार करण्यासाठी पाठवण्यात आल्याचं सांगितलं जातं. त्यानुसार राजा भरत यांनी गंधर्व प्रदेश जिंकून घेतला आणि तिथला राज्यकारभार त्यांच्या मुलांच्या ताब्यात दिला. आणि पुढे मग त्या दोघांनी कर्तृत्वाच्या जोरावर त्यांच्या नावावरती पुष्करावती आणि तक्षशिला ही 2 साम्राज्य निर्माण केली. त्यापैकी तक्षशिला इतिहासातलं सगळ्यात मोठं आणि आधुनिक शिक्षणाचं केंद्र होतं, हे आपण सगळे जाणतोच. पण दुर्दैवानं सध्या ते पाकिस्तानाच्या रावळपिंडी जवळ आहे. तसंच राजकुमार पुष्कर यांनी वसवलेलं पुष्करावती शहरही पाकिस्तानमधील पेशावरच्या जवळ असल्याचं सांगितलं जातं. सध्या त्यांची नावही बदलल्याचं अभ्यासकारांचं म्हणणं आहे. तसं पाहिलं तर प्रभू श्रीरामांचे राज्य आजपर्यंत इतिहासातील सर्वात सुखी राज्य मानलं गेलं. असं म्हणतात की त्यांच्या राज्यकारभारात सगळी जनता गुण्यागोविंदाने नांदत होती. हिंदू पुराणात सांगितल्यानुसार जेव्हा प्रभू श्रीरामांचे निधन झालं तेव्हा त्रेतायुगाची समाप्ती झाली आणि द्वापार युग सुरू झालं. दरम्यान प्रभू श्रीराम स्वर्गवासी होण्याच्या आधीच त्यांनी त्यांच्या राज्याची विभागणी केली असल्याचं बोललं जातं आणि त्यानुसारच त्यांनी लव यांना उत्तर कौशल्य आणि कुश यांना दक्षिण कौशल्य राज्य दिलं होतं. पुढच्या काही काळात लव हे राजस्थानातील मेवाड येथे राहायला गेले होते, तर कुश यांनी कुशावती नगर वसवलं होतं. सध्या ते छत्तीसगड राज्यातल्या विलासपूर जिल्ह्यात आहे. हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडिया या JP मित्तल यांनी लिहिलेल्या पुस्तकानुसार एका असुरासोबत झालेल्या युद्धात राजा कुश यांचं निधन झालं होतं. दरम्यान मृत्यूच्या काही दिवस आधी त्यांनी नागवंशीय मुलीसोबत विवाह देखील केला होता. पुढे कुश यांनी त्यांच्या पराक्रमाच्या जोरावर राजस्थानपर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता. आता ती मुख्य गोष्ट सुरू होते. OSD रामू रामदेव यांच्या म्हणण्यानुसार राजा कुश यांच्या काळात जयपूर शहराचं नाव जयसिंगपूर असून ते पूर्णपणे कुश यांच्या अधिपत्याखाली आलेलं होतं आणि तेव्हापासूनच तिथं राज्य करणाऱ्या वंशाला कुशवाहा वंश म्हणून ओळख मिळाली होती, जी पुढे जाऊन कच्छवाहा वंश अशी झाली होती. त्या कच्छवाहा वंशावळीचा इतिहास पाहिला तर आपल्याला असं लक्षात येतं की श्रीरामांचे वडील राजा दशरथ हे 62वे
स्वतः प्रभू श्रीराम 63वे आणि राजा कुश हे 64वे वंशज होते. त्याच वंशातल्या 289व्या वंशजांच्या रूपात आमेर जयपूरच्या सवाई जयसिंग यांचा जन्म झाला होता. त्यांच्या नंतरच्या ईश्वरी सिंग, सवाई माधव सिंग, पृथ्वी सिंग आणि भवानी सिंग यांचा सुद्धा कच्छवा वंशातून जन्म झाला होता. भवानी सिंग हे प्रभू श्रीरामांचे 307वे वंशज होते. सध्या सिटी पॅलेसच्या पोथीखान्यात ठेवलेले 9 दस्तऐवज आणि 2 नकाशा चित्र आहेत. यावरून हे स्पष्ट होतं की अयोध्येचं राम जन्मस्थळ आणि जयपूर शहरावर कच्छवा वंशातील राजांचा अधिकार होता. इतिहासकारांच्या मते जेव्हा भारतावर परकीयांची आक्रमण झाली तेव्हा भारतात धार्मिक स्थळांची खूप हानी झाली होती आणि याच दरम्यान बरीचशी जमीन मुघलांच्या ताब्यात गेली होती. औरंगजेब जेव्हा दिल्लीचा बादशाह होता, राजस्थानातील अनेक प्रदेशांवर त्याचा वचक होता, त्यामध्ये जयपूरचा सुद्धा समावेश होता. पुढे जेव्हा 1707 मध्ये मराठ्यांनी दक्षिणेत बोलावून औरंगजेबाला नेस्तनाभूत केलं, तेव्हापासून मुघलांच्या अधिपत्याखाली असणारं बऱ्याच हिंदू राज्यांचं प्रदेश गुलामीतून मुक्त झाले. ते वैयक्तिकरित्या आपापला राज्यकारभार पाहू लागले. इतिहासकारांच्या मते श्रीरामांच्या वंशजांपैकी एक असलेल्या सवाई जयसिंग द्वितीय यांनी इसवी सन 1717 साली अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माण केलं होतं. 1717 ते 1725 या काळात ते मंदिर निर्माणाचं काम सुरू होतं. एवढंच काय तर जयपूर शहराच्या जावरी बाजारात देखील रामलल्ला यांचं मंदिर बांधण्यात आलं होतं. तसंच दरम्यानच्या काळात जयपूरमध्ये जेवढी सरकारी कागदपत्रे अस्तित्वात होती त्यावर सीतारामो जयती असं लिहिलेलं होतं. आणखी सांगायचं झालं तर जयपूर शहर 9 चौकड्यांमध्ये बसवण्यात आलेलं होतं. त्यातल्या एका चौकडीचं नाव सुद्धा रामचंद्रजी की चौकडी असं आहे. आणि मंडळी, या सगळ्या उपलब्ध पुराव्यानुसार जयपूरच्या दिया कुमारी स्वतःच्या राजघराण्याला प्रभू श्रीरामांचे वंशज असल्याचं सांगतात. पण त्यांचा तो दावा कितपत खरा आहे यावर संशोधन सुरू आहे. मागे एकदा जयपूर राजघराण्याच्या राजमाता पद्मिनी देवी यांनी माध्यमांना सांगितलं होतं की आम्ही हा वंशाचा मुद्दा मोठा करू इच्छित नाही, कारण प्रभू श्रीरामांवर सगळ्यांची श्रद्धा आहे. तर मंडळी, प्रभू श्रीरामांच्या वंशज याबद्दल तुमची काय मतं आहेत हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.